नमस्कार, मी गिरीश निकम. आपण पाहताय झी 24 तास. झटपट बातम्यांमध्ये आपलं स्वागत. राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील बातम्या आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया राज्यातील काही बातम्यांनी. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कोकणात जाणाऱ्या हलक्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. 22, 23 आणि 24 ऑगस्ट या 3 दिवसांसाठी ही टोल माफी असेल. त्यासाठी आरटीओ आणि पोलीस स्टेशनमधून स्टिकर घ्यावे लागतील. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नागपूर मेट्रोचे 3 कोच शहरात दाखल झालेत. हैदराबाद येथून हे कोच नागपूरच्या खापरी भागात दाखल झाले, तेव्हा ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. या महिन्याच्या 15 तारखेच्या सुमारास मेट्रोची ट्रायल रन होण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पुणे तसंच पिंपरी चिंचवड शहरात पाण्याची चिंता वर्षभराकरता मिटली. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 24.31 टीएमसी म्हणजेच 83.39% इतका पाणीसाठा झालाय. पुणे शहराला वर्षभरात 14 ते 15 टीएमसी पाणी लागतं. धरणातील पाणीसाठा पुढील काळात 28 ते 29 टीएमसीवर जाण्याची अपेक्षा आहे. मराठवाड्याची तहान भागवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारं जायकवाडी धरण निम्म भरलंय. गेल्या 24 तासात धरणातल्या पाणीसाठ्यात 1.14 टीएमसी वाढ झाली. त्यामुळे सध्याचा जलसाठा हा 64.89 टीएमसीवर जाऊन पोहोचलाय. धरण असलेल्या गिरणा धरणाच्या साठ्यात कमालीची वाढ झाली. धरणानं 51% टप्पा पार केला. त्यामुळे खान्देश परिसराचा पिण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. यंदाच्या नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाला चंद्रग्रहण आल्यानं भावाच्या हातावर राखी कशी बांधायची असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. चंद्रग्रहणाचे वेध लागण्याआधीच राखी बांधून घ्यावी किंवा चंद्रग्रहण संपल्यावर राखीबंधन करावं अशा अनेक अफवा पसरत आहेत. पण या सगळ्या अफवाच असून त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दाकृ सोमण यांनी केले. सोमवारी म्हणजे 7 ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतातच दिसणार आहे. रात्री 10:52 ग्रहणाला सुरुवात होईल. ग्रहणाच्या सर्वोच्च बिंदूला चंद्रबिंबाचा 24.6% भाग पृथ्वीच्या छायेमुळे झाकळला जाईल. तर रात्री 12:49 हे ग्रहण सुटेल. शिवाय ग्रहणाच्या आणि रक्षाबंधनाच्या सणाचा काही संबंध नाही. त्यामुळे सोमवारचा संपूर्ण दिवसभर कधीही भाव बहीण बिनधास्त रक्षाबंधन सण साजरा करू शकतात असं सोमण यांनी म्हटलंय. मुंबईच्या प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये रुग्णांना जलद गतीनं सेवा देण्यासाठी राज्य सरकार आणि शिवसेनेच्या शिव आरोग्य सेवेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या मोटार बाईक अँब्युलन्स उपक्रमाचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी या महत्त्वाकांक्षी सेवेला प्रत्यक्षात आणलं. सध्या 10 बुलेट बाईक या सेवेसाठी उपलब्ध आहेत. पुढील काळात त्यांची संख्या वाढवण्यात येईल. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आलाय. लाखो रुपयांची खरेदी केलेली औषधं गरजू रुग्णांना न देता तशीच डिस्पेन्सरीमध्ये साठा करून ठेवली आहे. धक्कादायक म्हणजे या औषधांची मुदत संपल्यानं आता त्याचा वापरही करता येणार नाहीये. या औषधं फेकून देण्याचा एकच पर्याय आता पालिकेसमोर आहे. त्याची किंमत 6 लाखांहून अधिक आहे. मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाला त्याची पर्वा नाही. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेनं पीक विमा भरून घेण्यास नकार दिल्यानं बँकेसमोर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांनी बीड केज महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. सरकारनं पीक विमा भरून देण्यास मुदत वाढवून दिली असताना बँकांकडून मात्र विमा भरून घेण्याची टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पीक विमा भरण्यासाठी राज्य सरकारनं 5 दिवस वाढवून दिले असले तरी शेतकऱ्यांना या वाढलेल्या वेळेचा फायदा होत नाहीये. सरकारनं एक नवीन GR काढला असून शेतकऱ्यांचा पीक विमा ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारण्याच्या आदेशात म्हटले. त्यामुळे जिल्हाभरातील बँकांनी विमा घेणंच बंद केलंय. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात सर्वच बँकांनी विमा स्वीकारण्यास विरोध दर्शवलाय. गेल्या काही दिवसांपासून रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांचा त्यामुळे हिरमोड झालाय. राज्याच्या विधिमंडळ कामकाजाच्या इतिहासातली दुर्मिळ घटना घडली आहे. थेट सत्ताधाऱ्यांनीच विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. मोपलवर आणि प्रकाश मेहतांवरील घोटाळ्याच्या आरोपांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं. त्यामुळे सत्ताधारी चांगलेच बॅकफूटवर गेले. एसआरए प्रकरणी अडचणीत आलेल्या प्रकाश मेहतांनी स्वपक्षांवर केलेल्या आरोपांवर घुमजाव केले. आपण कुठलंही प्रसिद्धीपत्रक काढलं नसल्याचा दावा प्रकाश मेहतांनी केलाय. जी काही भूमिका मांडायची होती ती सभागृहात मांडलेली असल्याचं मेहतांनी स्पष्ट केलं. पृथ्वीराज चव्हाणांनी मंत्रिपदावरून हटवण्याच्या मागणीचंही मेहतांनी खंडन केलं.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि MSRDCचे MD राधेश्याम मोपलवार यांना निलंबित करण्याची मागणी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली। सध्या समृद्धी महामार्गाची जबाबदारी असलेले अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचं दलालांबरोबर वादग्रस्त फोन संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले। या कथित संभाषणात मोपलवार आणि बिल्डरचं साटलोट उघड झाल्याचा आरोप विरोधकांनी विधिमंडळात केला। दुसरीकडे विधान परिषदेमध्ये याच मुद्द्यावरून गदारोळ झाला। परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली। त्यावर चौकशी पूर्ण करून दोषी आढळल्यानंतर मोपलवारांवर पदावरून दूर करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। दरम्यान माझ्यावरचे सर्व आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण मोपलवार यांनी दिले। विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की चौकशी करावी, या चौकशीतून सगळं सत्य बाहेर येईल। मी चौकशीला सर्व सहकार्य करायला तयार असल्याचं मोपलवार यांनी फक्त झी24 तास वाहिनीकडे आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं। मोपलवारासंदर्भात आपण डिसेंबर 2016 मध्येच कागदपत्रकांसह पुरावे दिले होते। तसंच मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि CBI सह 9 तपास यंत्रणांकडे तक्रारी केल्याचं आमदार अनिल गोटे यांनी सांगितलं। या प्रकरणी मोपलवारांवर कारवाई होईल असा आपल्याला विश्वास असल्याची प्रतिक्रिया गोटेंनी झी24 तासकडे व्यक्त केली। मुंबई विद्यापीठाचा नवा घोळ समोर आलाय। पदवी परीक्षा निकालातही अपवादात्मक केसेस पुढे आल्यात। 1000हून अधिक उत्तरपत्रिका या अपवादात्मक ठरल्यात, कारण या 1000हून अधिक उत्तरपत्रिकांचं बारकोडच मॅच होत नाहीये। एका उत्तरपत्रिकेसाठी 2 पेक्षा अधिक बारकोड कसे, असा प्रश्न परीक्षा विभागालाच पडलाय। मुंबई विद्यापीठात रखडलेले सर्व निकाल येत्या 5 ऑगस्टला लागतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये व्यक्त केलाय। गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन मूल्यांकनाबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले। ऑनलाईन मूल्यांकनाची पद्धत योग्यच आहे, पण अंमलबजावणीची पुरेशी तयारी न झाल्यानं सगळा घोळ झाला। येत्या काळात ही पद्धत रुजवून पुढच्या वर्षी असे घोळ टाळण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। शिवाय परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांना देखील काही अडचणी असल्यास सरकार सहकार्य करेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। मुंबई विद्यापीठानं कलिना कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क सुरू केलाय। पदवी परीक्षेच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी इथं संपर्क करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी कॉन्फिडेन्शियल निकाल हवे आहेत असे विद्यार्थी या डेस्कला संपर्क करू शकतात। तसंच परदेशी शिक्षणासाठी जाऊ इच्छिणारे विद्यार्थी देखील या डेस्कची मदत घेऊ शकतात। आजपासून हा डेस्क सुरू करण्यात आला आहे। दहीहंडी उत्सवांवर आणलेले निर्बंध हटवण्यासाठी सरकारनं उच्च न्यायालयात सर्वोत्तम वकील द्यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी उत्सव समन्वय समितीला दिले। समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। उत्सवातील धांगडधिंगाणा थांबवा असं आवाहन समन्वय समितीनं आयोजकांना करावं अशी सूचना राज ठाकरे यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना केली। ही पदाधिकाऱ्यांनी मान्यही केली। मालाड झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळा प्रकरणी विश्वास पाटील यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास मुंबई हायकोर्टानं सुनावणी घेण्यास नकार दिला। मालाड झोपू घोटाळा प्रकरणात विश्वास पाटील, चंद्रसेना पाटील आणि 2 विकासकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले होते। त्याविरोधात चंद्रसेना पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितप आणि अनिल मंडल या दोघांना 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दोघांना विक्रोळी कोर्टात हजर करण्यात आलं होतं। सरकारी वकिलांनी पालिकेकडून तसंच विविध एजन्सींकडून काही अहवाल येणं बाकी असल्याचं चौकशीकरिता पोलीस कोठडी वाढवून द्यावी असा युक्तिवाद केला होता। त्यावर कोर्टानं दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। जेल बाहेर 35 दिवस राहण्याकरिता छगन भुजबळांना मदत करणारे JJ हॉस्पिटलचे अधिष्ठाते यांना 4 आठवड्यांपर्यंत दिलासा मिळाला। न्यायालयाचा अवमान आणि फौजदारी कृत्य केल्याप्रकरणी मुंबईतील विशेष ED न्यायालयानं तात्याराव लहाने यांच्यावर ठपका ठेवत त्यांना दोषी ठरवलं होतं। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात एकाच प्रकरणाच्या 2 वेगळ्या गुन्ह्यांची 2 ठिकाणी सुनावणी ठेवण्यात आली होती। या दोन्ही सुनावणी एकत्र करा असे आदेश न्यायालयानं दिलेत। तर आपल्याला या प्रकरणी म्हणजे आपलं म्हणणं मांडण्याकरिता 4 आठवड्यांचा वेळ द्यावा अशी मागणी लहाने यांच्या वकिलांनी केली। अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना पुन्हा एकदा न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिलाय।
मला विधानसभा अधिवेशनात सहभागी व्हायचे, अधिवेशनात मंजुळा शेटे प्रकरणी अनेक खुलासे करायचे, किमान मुख्यमंत्र्यांना तरी भेटू द्या, अशा 3 मागण्या रमेश कदम यांनी अर्जाद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली होती. पण तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, तुम्ही अटकेत आहात, त्यामुळे तुम्हाला परवानगी देता येणार नाही, असं स्पष्ट करत रमेश कदम यांना पुन्हा एकदा न्यायालयानं दणका दिला. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भातील आरोपींची माहिती देण्यासाठी आता राज्य सरकारनं बक्षीस जाहीर केले. पानसरे हत्येसंदर्भात हवे असलेले आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्या राज्य सरकारनं बक्षीस जाहीर केलंय. ज्यांना सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्याबद्दल माहिती आहे त्यांनी राज्य गुन्हे अन्वेषण किंवा कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं. नोटबंदीचा पर्व संपून 8 महिन्यांचा कालावधी लोटला असताना नागपूर पोलिसांनी 97 लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्यात. कोराडी भागातील एका रिकाम्या फ्लॅटवर धाड टाकत या नोटा जप्त करण्यात आल्यात. प्रत्यक्षात मात्र हा व्यवहार 200 कोटींच्या आसपास असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. नोटा बदलीचा हा व्यवहार कमिशन तत्वावर होत असून त्यात रिझर्व्ह बँकेचे अधिकारी देखील असल्याचा संशय व्यक्त होतोय. पोलिसांनी या प्रकरणात प्रसन्न पारधी नावाच्या 44 वर्षाच्या व्यक्तीला अटक केली. त्याचा साथीदार कुमार चुगानी मात्र पळून गेला. मुंबई गोवा महामार्गावर गोवा बनावटीचा विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आलाय. रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क शाखेच्या भरारी पथकानं ही कारवाई केली. 1,05,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 2 महिन्यातली ही 6वी कारवाई आहे. लातूर शहरातील एका 11 वर्षीय मुलीचं गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आलं होतं. आता या मुलीचा शोध लागलाय. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात या अल्पवयीन मुलीची विक्री करून लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी लातूर पोलिसांनी एका वधूवर सूचक मंडळ चालवणाऱ्या महिलेसह तब्बल 10 जणांच्या टोळीलाच अटक केली. या प्रकरणी पूनम शहाणेसह ईश्वर शहाणे, आफरीन शेख, लक्ष्मीबाई पवार, संगीता अशोक वाड, शांता निकम, दीपक जाधव, शोभा जाधव, उमेश माने आणि सतीश माने यांना अटक झाली. ठाण्यात आता वाहन चालकांनी नियमांचं उल्लंघन केलंय. वाहतूक पोलिसांनी त्यांना पकडल्यास वाहन चालकांची खैर नाही, कारण पोलिसांनी पकडल्यानंतर होणाऱ्या वाहन चालकांच्या फोनाफोनीला आता आळा बसणार आहे. कोणी फोन केल्यानंतर किंवा आल्यास घ्यायचा नाही, तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई करायची अशी सक्त ताकीद ठाणे शहर वाहतूक पोलीस आयुक्त अमित काळे यांनी दिली. कायद्यासमोर सगळे सारखे आहेत, त्यामुळे एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असू शकत नाही, असं मुंबई हायकोर्टानं वाहतूक पोलिसांना सुनावलंय. मुंबई वाहतूक पोलिसांमधील हप्तेखोरीबद्दल दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं वाहतूक पोलिसांना हे ऐकवले. हप्तेखोरीला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केल्यात याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टानं वाहतूक पोलिसांना दिले होते. पोलीस योग्य दिशेनं काम करत असल्याचं यावेळी कोर्टानं म्हटलं. 8वी पर्यंतची ढकलगाडी बंद करण्याची प्रथा आता बंद होणार आहे. त्यासाठी शिक्षण हक्क कायद्यात कराव्या लागणाऱ्या सुधारणांच्या विधेयकाला मंगळवारी केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिली. नव्या तरतुदीनुसार 5वी आणि 8वीत मुलांना नापास करून पुन्हा त्याच वर्गात बसवता येणं शक्य होईल. शिक्षण हक्क कायद्यातील सध्याच्या तरतुदीनुसार 1ली ते 8वी सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात टाकणं बंधनकारक आहे. पण या नवीन तरतुदीमुळे शिक्षणाचा दर्जा खालावत चालल्याचं अनेक संशोधनातून पुढे आलं होतं. त्यालाच अनुसरून ढकलगाडीची ही प्रथा बंद करण्याचं सुधारणा विधेयक तयार करण्यात आलंय. हे विधेयक आता कॅबिनेटच्या मंजुरीनंतर संसदेत सादर करण्यात येईल. नव्या तरतुदीनुसार 5वी आणि 8वीत एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर त्याच वर्षी पुन्हा एकदा परीक्षा घेऊन पास होण्याची संधी दिली जाईल. पण तिथेही अपयश आलं तर मात्र विद्यार्थ्याला त्याच इयत्तेत पुन्हा बसावं लागेल. गुजरात राज्यातून होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये नोटाचा पर्याय वापरायला काँग्रेसनं हरकत घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसनं धाव घेत यासंबंधीची याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. येत्या 8 ऑगस्टला गुजरातमधून राज्यसभेच्या 3 जागांकरता निवडणूक होते. या निवडणुकीत नोटाचा पर्याय वापरला जाऊ नये याकरिता काँग्रेसनं संसदेत देखील जोरदार आघाडी उभारली होती. कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डी.के. शिवकुमार यांच्या दिल्लीतल्या घरावर आयकर विभागाने छापे टाकलेत. या छापातून तब्बल 7.5 कोटींची रक्कम जप्त केली. तर शिवकुमार यांच्याशी संबंधित कर्नाटकमधल्या 39 ठिकाणी देखील आयकर विभागाने छापे घातलेत. या कारवाईमुळे काँग्रेसच्या नेत्यांचा चांगलाच तिळपापड झालाय. सध्या सुरू असलेली कारवाई म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. तर कारवाई ही राजकीय हेतूनं झालेली नाही, उलट काँग्रेस भ्रष्टाचारात अखंड बुडालेली असल्याचा दावा केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी केला.
पश्चिम बंगालमधून कम्युनिस्ट पक्षांची वाईट अवस्था केवळ विधानसभेत नाहीये तर राज्यसभेत देखील होते। राज्यसभेच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बंगालमधील डाव्या पक्षांकडून पार्टीमधून राज्यसभेत एकही उमेदवार नाहीये। निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेचे उमेदवार विकास रंजन भट्टाचार्य यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी रद्द केला। त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे 5 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा रस्ता साफ झाला। त्यामुळे पश्चिम बंगालचा कोणताही डाव्या पक्षाचा उमेदवार राज्यसभेत जाऊ शकला नाही। लष्कर ए तोयबाचा मुख्य दहशतवादी अबू दुजानाचा मृतदेह पाकिस्ताननं घ्यायला नकार दिलाय। अबू दुजानाचा पार्थिव ताब्यात घ्यावं यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना संपर्क साधला, मात्र पाकिस्ताननं दुजानचा मृतदेह स्वीकारायला नकार दिला। त्यानंतर एका अज्ञात स्थळी दुजानच्या मृतदेहावर दफनविधी करण्यात आला। दरम्यान श्रीनगरसह जम्मू काश्मीरमधील अनेक संवेदनशील ठिकाणांना हाय अलर्ट जारी करण्यात आले। गुप्तचर यंत्रणांनी भविष्यात सुरक्षा यंत्रणांवर दहशतवाद्यांकडून हल्ल्याचा इशारा दिलाय। पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्सान पार्टीचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या महिला नेत्यानं गंभीर आरोप केले। इम्रान खान यांनी आपल्याला अश्लील मेसेज पाठवलाय, ते पक्षातल्या महिला नेत्यांचा लैंगिक छळ करतात, पक्षात कुणीही महिला सुरक्षित नाही असं एकाहून एक गंभीर आरोप आयशा गुलालाई नावाच्या या महिला नेत्यानं केलेत। दरम्यान इम्रान खान आणि तहरीक-ए-इन्सान पक्षाची बदनामी करण्यासाठी हे आरोप केले जात आहेत। यामागे नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगचा हात असल्याचा पलटवार इम्रान खान समर्थकांनी केला। कायम ठेवले, डोकलाममधून आपलं लष्कर तळ हटवावेत अशी उलट कांगाव्याची मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केली। चीननं डोकलाममध्ये रस्ता तयार करण्याचं काम हाती घेतलंय, त्यानंतरच या मुद्द्यावर दोन्ही देशात वाद निर्माण झालाय। विशेष म्हणजे जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी बीजिंगमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता। सोबतच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही याआधी याच मुद्द्यावर चीनला कडक शब्दात सुनावलं होतं। अफगाणिस्तानमधल्या कंधार शहरात मानवी बॉम्बनं आंतरराष्ट्रीय सैन्याच्या तुकडीनजीकच स्फोट घडवून आणला। या आत्मघातकी हल्ल्यात काही सैनिक मृत्यू पावल्याची माहिती नाटोच्या लष्करी सूत्रांनी दिली। या मानवी बॉम्बनं स्फोटकांनी भरलेलं वाहन आंतरराष्ट्रीय सैन्य तुकडीत घुसवलं। कंधार विमानतळ हे आंतरराष्ट्रीय सैन्य तुकड्यांसाठीचं एक महत्त्वाचं स्थान आहे। सिरियन अरब आर्मीचा 72वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं लष्करी दलांनी शानदार परेड सादर केली। त्यातून सिरियाच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन घडवण्यात आलं। दहशतवादाशी लढा देण्यास सिरिया सरकार आणि लष्कर पूर्णपणे समर्थ असल्याचं दाखवून देणं हा यामागचा हेतू होता। पुढच्या वर्षीचा सिरियन अरब आर्मीचा स्थापना दिवस साजरा करताना संपूर्ण सिरिया देश दहशतवादापासून मुक्त झालेला असेल असा विश्वास यावेळी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।